मुखला मनाच्या मार्गानं जो जातो तो तिथं संपतो. आणि म्हणून मनाच्या मार्गाने जाऊ नये. कोणत्या मार्गाने जावं? श्रेय मार्गाने जावं. म्हणजे शास्त्राने सांगितलेल्या विहित मार्गाने जावं. जप, तप, कर्म, ज्ञान, भक्ती हे मार्ग आहेत. या मार्गाने गेल्यानंतर आपला परिवार आपल्या ताब्यात आपल्याला ठेवता येतो. अन्यथा अहंकार वाढतो. लक्षात ठेवा. अहंकार आला महाराज, या धरणी मातेला एकदा अहंकार आला आणि तिनं जगाला सांगितलं मै बडी मै बडी मै बडी. काय सांगितलं? मै बडी मै बडी मै बडी. त्या धरणी मातेला सांगितलं तू काहे की बडी, तू तो शेष के माथे पे पडी. धरणी मातेला अहंकार आला. तिचा अहंकार घालवला कोणी? शेष. शेषाला अहंकार आला आणि शेष म्हणाला मै बडा मै बडा मै बडा. शेषाला सुद्धा सांगितलं तू काहे का बडा, तू तो शंकर जी के गले में पडा. शेष राजा शांत झाले, अहंकार रहित झाले आणि शंकरजी म्हणाले मै बडा मै बडा मै बडा. शंकरजींना सुद्धा सांगितलं तू काहे का बडा, तेरा तो कैलास पर्वत रावण ने उखाडा. मग रावण म्हणाले मै बडा, माझी 10 तोंड आहेत म्हणला मै बडा. मी एवढा मोठा आहे म्हणले. या गुढीपाडव्याला मुकुट घातला की त्या मुकुटाचा नंबर पुन्हा गुढीपाडव्याला येतो. एवढी संपत्ती, यामुळे मै बडा. मग सांगा रावण वर्षातून डोक्यावर मुकुट किती घालत असेल? सांगा. 365. म्हणून रावणाच्या डोक्यावरल्या संपत्तीचा हिशोब लावण्यासाठी सुद्धा डोकं लागतं महाराज. रावणाला 10 तोंड, दिवसातून 10 मुकुट, गुणिले 365 करा आता. एवढी संपत्ती असणारा रावण फक्त अहंकारामुळं मातीत गेला. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलं अहंकार अहंकार. रावणाला सुद्धा सांगितलं तू का हे का बडा, तू तो रामजी के एक बाण से उडा म्हणले. रावणाचा अहंकार गेला. राम म्हणाले मै बडा मै बडा मै बडा. रामजीला सुद्धा सांगितलं तू का हे का बडा, तू हनुमान जी के हृदय में पडा. मग प्रश्न पडला मोठं कोण? धरणी माता मोठी नाही, शेषराज मोठे नाही, शंकरजी मोठे नाहीत,
रावण मोठा नाही, राम मोठा नाही, मग जगामध्ये मोठं कोण? मग त्यावेळी तुलसीदास आले आणि तुलसीदासाने सांगितलं जगामध्ये मोठं कोण आहे? भगवान से भक्त न बडे. कोण मोठा आहे? देवापेक्षा मोठं कोण आहे? भक्ती करणारा भक्त सर्वात मोठा आहे. आणि म्हणून देवांनी हनुमंताचा अवतार घेतला महाराज भक्ती करण्यासाठी. आणि त्या देवाला कुठं ठेवलं? हृदयी शंकर. मग मला सांगा, ज्याच्या हृदयामध्ये शंकर आहे त्या ठिकाणी मी आणि तू पणाचे काटे असतील? आपल्या देवाला मुख किती आहेत? 5 मुख आहेत. 5 मुखाची नावं कोणती? सद्योजात, वामदेव, अघोर, ईशान आणि तत्पुरुष. हे 5 मुख आहेत. आणि या 5 मुखातून 4 वेद आणि 28 आगम जन्माला आले महाराज. किती वेद? 4 वेद कशासाठी जन्माला आले? 4 महावाक्य प्रदान करण्यासाठी. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम. लक्ष्य काय आपल्या जीवाचं? तत्वमसी अहम ब्रह्मास्मि प्रज्ञानम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. या 4 वेदांच्या 4 वाक्यावर विश्वास ठेवावा आणि नौका पहिल्या तीराला जावी. पण काय करणार? आमची नौका छिद्र पडलेली आहे. नौकेत बसायची इच्छा आहे पण बुडायची जास्त भीती आहे. सारे तीर्थ बार बार, गंगा सागर एक बार. नौकेमध्ये बसावं माणसानं पण त्याला छिद्र नसावं. आपल्या नौकेला छिद्र आहेत. समजायचं ही संसाराची छिद्र आहेत. मितूपणा लागलेला. मितू पुन्हा अत्यंत अत्यंत घातक आहे महाराज. अत्यंत विद्वान व्यक्ती प्रवासाला जातो, तहान लागते. एका धनगर मामाची भेट होते आणि त्या धनगराला तो विद्वान म्हणतो, मला तहान लागली, मी पाणी पिणार पण एका अटीवर. धनगर म्हणाले, मला अट आणि तट कळत नाही, सेवा कळते. प्यायचं असेल पाणी प्या, नाहीतर निघालो. नाही उत्तर द्यावं लागेल, त्याशिवाय मी फुकटचं कोणाचं खात नाही. शेवटी धनगर सुद्धा हुशार होता, कीर्तनात बसत होता. म्हणले मी विचारतो प्रश्न, उत्तर द्या. विचारलेला प्रश्न धनगरानं हातामध्ये वाळू घेतली आणि विचारलं, सांग म्हणले ही वाळू किती आहे? त्या विद्वानानं सगळी शास्त्र बघितली, उत्तर सापडना आणि म्हणला तुझा प्रश्न चुकीचा आहे, नाच ना हवे अंगण तेडा. आणि शेवटी म्हणाला उत्तर येतच नाही. म्हणले तूच सांग आता
धनगरानं एका वाक्यात सांगितलं, मुठभर वाळू आहे म्हणून सांगितलं. किती? तुम्हाला आलं का उत्तर आहे? ती वाळू किती आहे? मुठभर आहे. सांगता आली नाही का? मी तूपणा का? अहंकार. आणि म्हणून माऊली म्हणाले, अहंकार हा दुस्तर, त्याचा पडू द्या विसर. आता येणारा महिना धोंड्याचा महिना आहे. तुम्ही तुमच्या जावयाला बोलवा. कशासाठी? बोलवण. धोंड्याच्या महिन्यामध्ये बोलवण करतात की नाही? आणि बोलवण कशासाठी करावी? जावयानं मुलीला आनंदी समाधानी ठेवावं यासाठी बोलवण करतात. बरोबर आहे. तसं आध्यात्मिक शास्त्रामध्ये सांगितलं, स्वतःला समाधानी, आनंदी, उत्साही, ब्रह्मानंदी, ज्ञानी, भक्ती, वैराग्यवान करायचं असेल तर एकच काम करा, बोलवण करा. कशाची? मितूपणा. आपण किती वेळा जावयाची बोलवण केली, पण स्वतःची बोलवण मात्र केली नाही. स्वतःची बोलवण करणं म्हणजे काय? मितूपणा बोलवणं. आणि ही बोलवण झाली की समोर काय येतं? ध्यानी शिव पंचानन. मग ध्यानामध्ये भगवान परमात्मा येतो. आणि म्हणून हा परमात्मा आपल्याला दिसावा याकरता मन्मथ माऊली अवताराला आले आणि हातामध्ये भगवा ध्वज घेतला आणि या जगाला सांगितलं, निजू नका जागा जागा.